त्याच्यावर आपलं मत आहे. तो एक गोष्ट फार महत्वाची आहे. प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका स्वतःच्या मनातील सांगत असतो, परंतु भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका राहिली आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल हे मात्र मीरा भाईंदरमध्ये नक्की आहे. आणि या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात. भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेशाची असणारी कोर टीम या संदर्भातले निर्णय जे आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये घेत असतात. आणि पुढची भूमिका कशी असणार आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काही टेक्निकल कारणांमुळे बऱ्याच ठिकाणी महायुती होऊ शकली नाही. इथे युती झालेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीनुरूप तिकीट वाटपांच्या संदर्भात तिथल्या असणाऱ्या स्थानिक पातळीवरती ज्यावेळेला चर्चा केली गेली त्यावेळेला चर्चेमध्ये एकमत न होणं यामुळे अशा सगळ्या बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकांमध्ये महायुती किंवा युती होऊ शकल्या नाहीत. परंतु एक गोष्ट फार महत्वाची आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं सरकार हे सामान्य जनतेसाठी काम करत आहे. निवडणुका फक्त 10-15 दिवसांसाठी आहेत, परंतु सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करण्याच्या या सर्व महायुतीच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे, NDAच्या नेत्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे आमचं लक्ष आहे की आम्हाला 5 वर्षामध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना काय दिलं पाहिजे या गोष्टीकडे आमचं जास्त लक्ष आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.